नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की सायलीला तिच्या जन्माचं एक धक्कादायक सत्य समजलं होतं. ज्या दिवशी सायलीचा जन्म झाला, त्याच दिवशी दुसऱ्या एका मुलीचाही जन्म झाला होता. पण हॉस्पिटलमधून घरी मात्र एकच मुलगी गेली होती. जुन्या कागदपत्रांमध्ये त्या दुसऱ्या मुलीची ओळख बेबी गर्ल बी अशी करण्यात आली होती. आणि विजय देशमुखने सायलीला एक पत्ता दिला होता, ज्यामुळे त्या मुलीचा शोध कदाचित लागणार होता. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा रोहनने सांगितलं की तो पत्ता त्याच्या स्वतःच्या काकांच्या घराचा आहे. त्यामुळे सायली, अमोल आणि रोहन त्या घराकडे निघाले. गाडी त्या जुन्या वाड्यासमोर थांबली. तेव्हा संध्याकाळची वेळ झाली होती. घर बाहेरून खूप जुनं दिसत होतं. मोठं लोखंडी गेट, अंगणात उभं असलेलं एक जुनं झाड आणि बंद खिडक्यांमुळे त्या घरात एक विचित्र शांतता जाणवत होती. सायलीने घराकडे पाहिलं आणि तिच्या मनात अचानक एक अनोखी भावना निर्माण झाली. जणू ती या जागेला पहिल्यांदाच पाहत असूनही कुठेतरी ओळखत होती. रोहनने हळू आवाजात सांगितलं, "हे माझ्या काकांचं घर आहे, पण ते इथे फार कमी लोकांना येऊ देतात." अमोल म्हणाला, "मग आज आपल्याला सत्य मिळणारच." तिघेही गेटमधून आत गेले. दरवाजावर टकटक केली, पण बराच वेळ कुणीच उत्तर दिलं नाही. पुन्हा टकटक होताच आतून एका वृद्ध महिलेचा आवाज आला. "कोण आहे?" रोहनने आपलं नाव सांगितलं. काही क्षणांनी दरवाजा उघडला आणि आत एक वृद्ध महिला समोर आली. तिचं नाव सरिता होतं. तिने रोहनकडे पाहिलं आणि म्हणाली, "तू इथे कसा आलास?" रोहनने तिला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, पण सरिताची नजर अचानक सायलीवर गेली आणि ती काही क्षण जागच्या जागी थांबली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ती सायलीजवळ आली आणि तिच्या गळ्यातील लॉकेटकडे पाहून म्हणाली, "हे लॉकेट तुझ्याकडे कुठून आलं?" सायलीने उत्तर दिलं, "माझ्या आईने दिलं. हे माझ्या जन्मापासून माझ्याकडे आहे." सरिताच्या डोळ्यात अश्रू आले. ती मागे वळली आणि म्हणाली, "मला वाटलं होतं की हा दिवस कधीच येणार नाही." सायलीने घाईने विचारलं, "तुम्हाला या लॉकेटबद्दल काय माहिती आहे?" सरिताने दरवाजा बंद केला आणि तिघांना आत बसायला सांगितलं. मग ती एका जुन्या कपाटाजवळ गेली. कपाटातून एक लहानशी पेटी बाहेर काढली आणि सायलीसमोर ठेवली. पेटी उघडली तेव्हा त्यात एक अगदी तसंच दुसरं लॉकेट होतं. सायली ते पाहून स्तब्ध झाली. "हे अगदी माझ्यासारखंच आहे." सरिता म्हणाली, "हो, कारण ही 2 लॉकेट 2 बहिणींसाठी बनवली होती." हे ऐकताच सायलीच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, "म्हणजे ती दुसरी मुलगी खरंच माझी बहीण आहे?" सरिता काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, "हो, पण हे सत्य तुझ्या जन्मानंतर लगेच कुणालाच सांगता आलं नाही." अमोलने विचारलं, "नेमकं काय झालं होतं?" सरिताने सांगायला सुरुवात केली. 20 वर्षापूर्वी तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आणण्यात आलं होतं. त्याच दिवशी माझ्या बहिणीलाही तिथे मुलगी झाली होती. दोन्ही मुलीच्या गळ्यात हीच लॉकेट होती. पण त्या रात्री हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ झाला आणि काही लोकांनी त्या परिस्थितीचा फायदा घेतला." सायलीने विचारलं, "त्या दुसऱ्या मुलीचं काय झालं?" सरिताने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "तिला एका कुटुंबाने दत्तक घेतलं. पण ते साधं दत्तक घेणं नव्हतं. तिची ओळख बदलण्यात आली होती." रोहनने विचारलं, "मग त्या कुटुंबाचं नाव काय?" सरिता उत्तर देणार इतक्यात घराच्या बाहेर गाडीचा आवाज आला. सरिताच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि लगेच म्हणाली, "तुम्ही इथून निघा. तो इथे आला आहे." अमोलने विचारलं, "कोण?" सरिता म्हणाली, "विजय देशमुख." सायलीने ठाम आवाजात सांगितलं, "मी आता कुठेही जाणार नाही. मला सत्य हवं आहे." तेवढ्यात दरवाजा उघडला आणि विजय आत आला. त्याच्या हातात एक जुनी फाईल होती. त्याने सायलीकडे पाहिलं आणि म्हणाला, "मला माहीत होतं की तू इथे येशील." सायलीने त्याच्यावर रागाने प्रश्न केला, "मग इतकी वर्ष तुम्ही माझ्यापासून हे सगळं का लपवलंत?" विजय म्हणाला, "कारण काही सत्य समोर आलं तर फक्त एक कुटुंब नाही, तर अनेक कुटुंब तुटतात." सायली म्हणाली, "माझं आयुष्य आधीच खोट्यावर उभं होतं. आता मला सत्यापासून दूर ठेवू नका." विजयने हातातील फाईल टेबलवर ठेवली आणि म्हणाला, "या फाईलमध्ये त्या दुसऱ्या मुलीचा सगळा तपशील आहे." रोहनने फाईल उचलण्याचा प्रयत्न केला, पण विजयने त्याला थांबवलं.
हे कागद उघडण्याआधी एक गोष्ट समजून घे. ती मुलगी आज जिवंत आहे आणि तिला तिच्या खऱ्या जन्माबद्दल काहीही माहीत नाही. सायलीच्या डोळ्यात आशा निर्माण झाली. मग मला तिची भेट घ्यायची आहे. विजय म्हणाला, तुला तिची भेट घ्यायची आहे, पण ती तुला स्वीकारेल याची खात्री नाही. अमोलने विचारलं, ती आहे कुठे? विजयने फाईल उघडली आणि एक फोटो बाहेर काढला. फोटोमध्ये एक तरुण मुलगी एका कॉलेजच्या कार्यक्रमात उभी होती. सायलीने फोटो हातात घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. कारण त्या मुलीचा चेहरा तिच्याशी इतका मिळता-जुळता होता की जणू आरशात स्वतःचा दुसरा चेहरा पाहत होती. सायलीच्या डोळ्यातून अश्रू आले. ती फक्त एवढंच म्हणाली, ही ही माझ्यासारखीच दिसते, सरिता म्हणाली, कारण ती तुझीच जुळी बहीण आहे. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. अमोलने सायलीकडे पाहिलं आणि रोहनही काही बोलू शकला नाही. सायलीने फोटो छातीशी धरला आणि म्हणाली, मला तिची भेट घ्यायची आहे. विजयने सांगितलं, तिचं नाव आता आर्या आहे. तिला वाढवणाऱ्या कुटुंबाने तिला कधीच सांगितलं नाही की ती दत्तक आहे. सायलीने विचारलं, मग तिच्या आई-वडिलांना हे सगळं माहिती आहे का? विजयने उत्तर दिलं, हो. पण ते लोकही एका मोठ्या दबावाखाली होते. रोहनने अचानक विचारलं, या सगळ्यांमध्ये माझ्या कुटुंबाचा काय संबंध आहे? विजयने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुझ्या वडिलांना सत्याचा काही भाग माहिती होता, पण त्यांनी ते लपवलं कारण त्यांना वाटत होतं की त्यामुळे तुझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. रोहनच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं. म्हणजे माझे बाबा हे सगळं जाणत होते? विजय म्हणाला, हो. पण ते दोषी आहेत असं समजू नकोस. त्या काळात त्यांनी एका व्यक्तीला वाचवण्यासाठी हे गुपित जपलं. सायलीने लगेच विचारलं, कोणालाच वाचवलं? विजय काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, तुझ्या वडिलांना. हे ऐकून सायली स्तब्ध झाली. तिला अचानक आपल्या वडिलांची वर्षानुवर्षे लपवलेल्या गोष्टी आठवल्या. तिने अमोलकडे पाहिलं आणि म्हणाली, मला बाबांशी बोलायचं आहे. अमोल म्हणाला, आपण आत्ताच जाऊ. पण त्या क्षणी विजयने त्यांना थांबवलं. घाई करू नका, कारण आज रात्री तुमच्या घरी कुणीतरी येणार आहे. सायलीने विचारलं, कोण? विजयने उत्तर दिलं, आर्याला वाढवणारे लोक. सायलीच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. ते इथे काय येतील? विजय म्हणाला, कारण त्यांना कळलं आहे की तुला सत्य समजलं आहे. तेवढ्यात सरिताच्या फोनवर एक कॉल आला. तिने फोन उचलला आणि काही क्षण ऐकल्यानंतर तिच्या हातातून फोन जवळजवळ खाली पडला. सायलीने विचारलं, काय झालं? सरिता घाबरलेल्या आवाजात म्हणाली, आर्या आर्या घरातून गायब झाली आहे. सगळे हादरले. अमोलने विचारलं, कधीपासून? सरिता म्हणाली, आज सकाळपासून तिचा फोन बंद आहे. सायलीच्या मनात भीती निर्माण झाली. तिने विजयला विचारलं, तुम्हाला माहिती आहे ती कुठे आहे? विजयने उत्तर दिलं नाही. त्याने फक्त टेबलावर पडलेली दुसरी चिठ्ठी सायलीसमोर ठेवली. त्यावर लिहिलं होतं, जर सायलीला सत्य कळलं तर आर्या सुरक्षित राहणार नाही. सायलीने चिठ्ठी वाचली आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने ठाम आवाजात सांगितलं, माझ्यामुळे जर माझ्या बहिणीला काही धोका असेल तर मी तिला शोधल्याशिवाय थांबणार नाही. अमोल म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे. रोहनही म्हणाला, मीही. विजयने मात्र त्यांना एकच इशारा दिला, आर्याचा शोध घेताना तुम्हाला एका जुन्या नावापर्यंत पोहोचावं लागेल. माया. सायलीने विचारलं, माया कोण? विजयने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तीच व्यक्ती ज्याने 20 वर्षापूर्वी 2 मुलींच्या नशिबाचा निर्णय घेतला होता. आणि हे नाव ऐकताच सरिताच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसली. कारण तिला माया कोण आहे हे माहीत होतं. पण तिने ते नाव आजपर्यंत कोणालाही सांगितलं नव्हतं. मित्रांनो, आता सायलीसमोर तिची जुळी बहीण आर्या जिवंत असल्याचं सत्य आलं आहे. पण आर्या अचानक गायब का झाली? माया कोण आहे? आणि 20 वर्षापूर्वी 2 बहिणींना एकमेकींपासून दूर करण्याचा खरा हेतू काय होता? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग 5वा नक्की लिहा. कारण पुढच्या भागात सायली आर्याला शोधण्यासाठी निघणार आहे आणि तिच्या हातात येणारा आहे असा एक पुरावा जो तिच्या स्वतःच्या वडिलांवरच मोठा प्रश्न उभा करणार आहे.
तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा.